वेलकम. मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. हरितालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी आदल्या दिवशी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. फुले, पूजेची सगळी भांडी, सगळ्या पत्री गोळा करून ठेवल्या होत्या. वाळू स्वच्छ धुवून ठेवली होती. ही सगळी तयारी रात्री केल्यामुळे सकाळी पूजेसाठी मी लवकर सुरुवात केली होती आणि सकाळी पूजा केल्यामुळे एकदम फ्रेशही वाटतं. मी रांगोळी काढून घेतली होती आधी. त्यानंतर मी देवपूजेला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी देवपूजा करून घेतली. आमच्या इथे हरितालिकेच्या मूर्ती पूजत नाहीत माझ्या सासरी. ती वाळूची महादेवाची पिंड आणि सोबत पार्वती किंवा 2 हरतालिका अशी पूजा मांडली जाते. सो त्याच पद्धतीने मी आज पूजा करणार आहे आणि ही पूजा मी पहिल्यांदाच करते आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी ज्या पत्री सगळ्या गोळा केल्या होत्या, जमा केल्या होत्या वेगवेगळ्या, त्यांची नावे सांगणार आहे. प्रत्येकीला जसे जमतात त्यांच्या घराच्या आजूबाजूला परिसरात ज्या अवेलेबल आहेत त्या पद्धतीने त्या गोळा करतात. मला अवेलेबल होत्या बऱ्यापैकी सगळ्या, त्यामुळे मी गोळा केल्यात. सगळ्यात आधी बेलपत्रे, आघाडा, दुर्वा ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या सगळ्यात म्हणून त्याआधी मी गोळा केल्या. त्यानंतर चाफ्याची पाने, त्यासोबतच जास्वंदाची पाने, मखमलीची पाने, रामफळ, सीताफळीची पाने आणि रुईची पाने ह्या सगळ्या गोष्टी मी जमा केल्या होत्या. ही सगळ्याची 5 ते 7 पाने अशी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे महादेवाच्या पिंडीवर व्हायला 3 आणि शेजारी 2 पार्वती आहेत, त्यांना एक असं ते पान वाहिलं जातं, असं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं. त्या पद्धतीने मी सगळी पूजा करून घेतली. हरितालिकेचं व्रत हे आपल्या सुवासिनींसाठी सगळ्यात जास्त श्रेष्ठ मानलं जातं. कारण देवी पार्वतींनी त्याच व्रत करून महादेव शिवांना मिळवलं होतं. त्यांच्यासाठी ही तशा सर्वगुणसंपन्न असा पती मिळावा म्हणून त्यांनी तशी पूजा केली होती. त्याच पद्धतीने सगळ्या सुवासिनी किंवा सगळ्या मुली कुमारिकाही हे व्रत करू शकतात. आणि जर का हे व्रत उपवास करून जर का संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असेल तर रात्री 12च्या नंतर रुईच्या पानांवर दहीभात ठेवून तो आपल्याला खायचा आहे, तो अन्न ग्रहण करायचा आहे. पण शक्यतो सगळे दुसऱ्या दिवशी गणपती बसल्यानंतरच उपवास सोडतात आणि तेही अगदी योग्य आहे. माझी देवपूजा सगळी संपूर्ण झालेली आहे. तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावून मी त्यानंतर सगळी जास्वंदाची फुले वाहून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने सगळ्यात आधी मी देवपूजा केली. त्यानंतर मी हरतालिकेच्या पूजेची सुरुवात केली. हरतालिकेच्या पूजेसाठी मी तिथली जागा स्वच्छ करून पाट अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. त्यानंतर ही वाळू जी मी आदल्या रात्री धुवून ठेवली होती व्यवस्थित, त्याने ह्या पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी महादेवाची पिंड बनवून घेतली या वाळूच्या साहाय्याने. त्यानंतर त्याच्या शेजारी 2 हरतालिका म्हणजे 2 पार्वतींची मूर्ती मी या वाळूच्या साहाय्याने बनवून घेतली. काही जणींच्या घरी एकच मूर्ती बनवण्यात येतात, काही जणांच्या 2. माझ्या माहेरी एकच पार्वती बनवते माझी आई, पण माझ्या सासरी माझ्या सासूबाई 2 हरतालिका अशा म्हणून 2 मूर्ती बनवून घेतात. त्याच पद्धतीने मी ही पूजा मांडली. मूर्ती बनवून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी हळदी कुंकू यांना वाहून घेतलं. हळदी कुंकू, अक्षदा, त्यानंतर फुलं वाहून घेतली. तुपाचा दिवा, तेलाची समई हे सगळं वाहून घेतलं आणि त्यानंतर एक करून पत्री व्हायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी ह्याला बेलपत्र वाहून घेतलं. महादेवाला आणि दोन्ही पार्वतींना अशा पद्धतीने मी सगळ्यात आधी बेलपत्र वाहून घेतलं. त्यानंतर मी याच्यावरती आघाडा वाहून घेतला. आघाडा वाहिल्यानंतर त्यानंतर मी दुर्वा वाहून घेतल्या. त्या महादेवाला आणि पार्वतीला दुर्वा वाहिल्यासोबत मी देवाऱ्यातल्या गणपतीलाही दुर्वा वाहिल्या. त्यानंतर जास्वंदाची पाणी, मखमलीची पाणी, सीताफळीची पाणी, रामफळाची पाणी आणि रुईची पाणी वाहून घेतली आणि सगळ्यात शेवटी मी चाफ्याची पाणी याला वाहून घेतली. अशा पद्धतीने 11 प्रकारच्या सगळ्या पत्री मी याला वाहून घेतल्या आणि पत्री वाहून घेतल्यानंतर परत मी त्याला थोडीशी फुले पण अर्पण केली. मी अगोदर ऑलरेडी फुले अर्पण केली होती, पण परतही नंतर केली. फुले अर्पण करून मी परत एकदा हळदी कुंकू याला वाहून घेतलं. कडेने छान अशी रांगोळी काढून घेतली. अगोदर मी रांगोळी काढली नाही, कारण का पूजा करताना ती विस्कटली असती, म्हणून मी त्यानंतर ही रांगोळी काढून घेतली. सगळ्यात श्रेष्ठ असं हे व्रत म्हणून हे खूप पवित्र आहे आणि खूप मानलं जातं आपल्या ह्याच्यामध्ये. श्रम थोडे आणि फळ भरपूर असं हे सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत असं मानलं जातं. अशी मान्यता आहे की पार्वती माता जेव्हा महादेव शिव यांच्या त्यांना
ते पती म्हणून हवे होते, तेव्हा त्या वनवास दूर अरण्यात जंगलात निघून गेल्या आणि तिथे एका पर्वतावर त्यांनी महादेवांची पूजा केली. वाळूच्या साहाय्याने त्यांच्या पिंडाची आणि पार्वतीसोबत पार्वतीची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांच्या पूजेने, त्यांच्या तपस्येने महादेव त्यांना प्राप्त झाले. अशा पद्धतीचं हे हरतालिकेचं व्रत आहे. पूजेनंतर मी महादेवांची आणि देवी पार्वतीची आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला. अशा पद्धतीने ही माझी पूजा संपन्न झाली. ही माझी मांडलेली आजची पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.